हाय गाईज, मी इतक्या दिवसापासून म्हणायची ना, म्हणजे इतक्या दिवसापासून नाही, पण मी एक व्हिडिओ पोस्ट केला की त्यात मी म्हटलंय की दुनिया कुठे पोहोचली आहे की लिप ऑइल, लिप टिंट आणि लिप ग्लॉस आणि मी आता पण लिपस्टिकच यूज करते. तर मी फायनली एक लिप ऑइल घेतलेला आहे आणि इट इज फ्रॉम शुगर. इट्स माय फेवरेट ब्रँड. ठीक आहे, आपण याचं फटाफट अनबॉक्सिंग करूया. दिस इज द हे शेड सम मिडनाईट काहीतरी शेड आहे आणि मला ब्राऊन मधूनच पाहिजे होतं म्हणून मी हे घेतलं आहे गाज. आणि मी अशी आहे की माझ्याकडे शुगरचे खूप प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे लिपस्टिकच म्हणते मी, खूप लिपस्टिक्स आहेत सर्व मोस्टली. पण मला जर तो कुठे स्टॉल दिसला शुगरचा की मी थांबतच नाही, मी घेऊनच घेते. आज पण मला काही घ्यायचं नव्हतं पण मी घेऊन घेतला आणि मला तिथे नवीन अजून लिपस्टिक्स दिसले. हा, तर बॅक टू दिस. हे एकदम याचं जे फिनिश आहे ना, याला जे टच केलं ना, असं वेल्वेटी आहे, वेल्वेटी. पण आता मी जस्ट नोटीस केलं की याचा जो शेप आहे ना, तो खाली असा कमी होत चाललेला आहे. असं कसं यार, इतकं महागाचं देतात आणि त्याच्यात पण प्रॉडक्ट एवढूचाच असतो. एनी विच वेज आपण ट्राय करूया. पाणी सुटलं माझ्या तोंडाला. येस, मी तिथे हा शेड त्याचा टेस्टर ऑब्व्हियसली ट्राय केलेलाच आहे. ठीक आहे, हातावर छान. पण आता मी हे डायरेक्टच छान तर मला वाटतंय. माझ्याकडे आता सध्या मिरर नाही आहे, पण मला व्हिडिओमध्ये तो खूप छान वाटतंय. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार.